बेटा मी ऐकतो आहे. पेज नंबर 8. बऱ्याच सातवणानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, बघा, जेव्हा शिक्षकाला शिरीष विचारतो की आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्ही मला द्या, अशी तो आपल्या शिक्षकांकडे विनंती करतो. परंतु या ठिकाणी श्रीचे ही जी भावना आहे, हे जी विचार आहे, जी इच्छा आहे, हे ऐकून त्यांच्यामध्ये जो शिक्षक आहे तो जागा होतो. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे की 3 महिने फक्त त्यांनी शिकवणी घेतली आहे आणि त्यानंतर तो बिलकुल पण क्लासला गेलेला नाहीये. आणि त्यामुळे इथे कसं काय शिक्षक त्याला हा कार्यक्रम देतील, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जो शिक्षक आहे तो जागा होतो. आणि तो जागा झाल्यानंतर ते बघा काय म्हणतात, मग आता मग मला आजचा कार्यक्रम द्या. त्यानंतर बघा, शिरीष मी तुझ्या भावनांना त्यानंतर शिक्षक काय म्हणतात बघा, शिरीष मी तुझ्या भावनांना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत म्हणजे काय अब्रू अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तू सांग मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ. ज्यावेळेस शिरीष सांगतो की मला कार्यक्रम द्या, मला थोडासा काहीतरी कार्यक्रमामध्ये हिस्सा घेऊ द्या, परंतु शिरीष जी इच्छा ते कसे काय पूर्ण करणार, कारण की 3 महिने फक्त शिकवणीला गेल्यानंतर त्यानंतर त्याची पूर्णपणे गैरहजेरी आहे. आणि यावर शिक्षक खूप सुंदर पद्धतीने सांगतात की तूच सांग मी या कार्यक्रमाचा समारंभाचा कार्यक्रम कसा काय देणार, कारण की यानंतर तुझी सलग 2 महिने काय आहे, गैरहजेरी आहे. आणि गैरहजेरी असल्या कारणाने तुला मी कार्यक्रम द्यायचा, असे शिक्षक शिरीषला सांगतात. आगंतिक होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही वायलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाहीये. शिरीष सांगतो आपल्या शिक्षकांना की शिक्षकांना सांगतो की मला तुम्ही फक्त आजच वाजू द्या, त्यानंतर मी वायलिनला हात लावणार नाही. परंतु या ठिकाणी पुन्हा शिक्षक शिरीषला खूप सुंदर पद्धतीने समजवतात की तू आज वाजू नको, त्यानंतर तू नेहमी वायलिन वाजव, परंतु मी तुला आज काहीही कार्यक्रमामध्ये काहीही हिस्सा घेऊ देणार नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. बघा या ठिकाणी शिरीष विनंती करत आहे आपल्या शिक्षकांना की तुम्ही मला फक्त परवानगी द्या, माझी मनस्थिती आहे ती नक्कीच काय होणार आहे, सुधारेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखीन कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले. त्यांनी शिक्षकांची खूप विनंती केली, परंतु आता शिक्षकांना काय झालं, आता त्याचे जे शिक्षक आहे पी जनार्दन, त्यांना त्याची दया यायला लागली असेल आणि त्यामुळे ते निश्चित करतात की ठरवतात की त्याचे आधीच मन दुःखी आहे आणि आता परत कशाला त्याचे मन दुखवायचे असे समजून ते काय करतात, पुन्हा त्याला कार्यक्रम देण्याचा विचार करतात, त्याला परवानगी देतात. परंतु या ठिकाणी ते मात्र कार्यक्रमाची सुरुवात त्याच्याच पहिल्या कार्यक्रमाने करायचे असे ते ठरवतात. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील. बघा ज्यावेळेस शिक्षक शिरीषला परवानगी देतात की कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची, आणि ज्यानंतर तो स्टेजवर जातो आणि सुरुवात केल्यानंतर शिरीषचे जे शिक्षक आहे त्यांना फार आश्चर्य वाटतं. काय आश्चर्य वाटतं, कारण की सगळ्यात पहिले शिरीष खूप सुंदर रीतीने एकदम मुरलेल्या म्हणजे काय, अनुभवी अशा विद्यार्थ्यांसारखा तो सुंदर पद्धतीने संगीतातील एक वाद्य वाजवायला लागतो. आणि अशा मुरलेल्या विद्यार्थ्यांसारखा तो इतका सुंदर वाजवतो. आणि हे पाहून शिक्षकांना, त्याचे जे शिक्षक आहे त्यांना खूप आश्चर्य वाटतं की त्याने हे सर्व शिकले तरी कुठे आणि कसे शिकले, आणि इतक्या सुंदर पद्धतीने कसं काय तो वाजवत आहे. तो तर नवखा आहे, तो नवीन आहे, तर मुरलेले विद्यार्थी जे आहेत म्हणजे जे अनुभवी विद्यार्थी आहेत तर ते किती छान वाजवतील असा त्यांना शिक्षकांना इथे प्रश्न पडतो. असेच बाहेरचे लोक म्हणत असणार तेव्हा याच्यावर वाजवायला कुणाला बसवावे. टाळ्यांच्या कडकडाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, शिरीष हा काय प्रकार आहे, तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास.
डोळे पुशी शिरीष म्हणाला, सर काय ही भलती शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. बघा, ज्यावेळेस तो सुंदर पद्धतीने वादन वाजून झाल्यानंतर तो बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिले तो आपले जे शिक्षक आहेत त्यांचे पाया पडतो, पायांवर डोकं ठेवतो आणि डोकं ठेवल्यानंतर ते शिक्षक त्याला उठवतात आणि उठवल्यानंतर ते सांगतात की शंका आहे त्यांना शिरीषवर. आणि त्यामुळे ते जे शिक्षक आहेत ते शिरीषला सांगतात की काय शिरीष, तू माझ्याकडे न शिकता कुठे दुसरीकडे तर शिकवणी लावली नाहीस ना, कारण की तू इतकं सुंदर वाजून दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी शिरीष म्हणतो आपल्या शिक्षकांना की काय ही शंका, भलतीच शंका, मी कुठेही शिकायला गेलेलो नाहीये. मी तुम्हाला सर्व सविस्तर चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर गोष्ट सांगतो की काय आहे. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी वायलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. सगळ्यात पहिले शिरीष जो आहे तो आपल्या शिक्षकांना सविस्तर सांगतो. यामध्ये सविस्तर सांगत असताना तो सांगत आहे की ज्या वेळेस मी एका माणसाला तुमच्याकडे फीचे पैसे देऊन पाठवले त्याच दिवशी माझे जे नाना आहेत ते वारले. आणि ज्या वडिलांसाठी मी हे शिकत होतो तेच आता राहिले नाही. तर मी संगीत विषयाचं ज्ञान घेऊ, आणि त्यामुळे मी संगीतापासून मला लांब जायचं होतं. माझी आवड मला आता अजिबात नव्हती, कारण की मी ज्या व्यक्तीसाठी शिकत होतो आता तेच व्यक्ती जे वारलेले माझे नाना, माझे वडील वारले आहेत, तर मी कुणासाठी शिकायचं अशा माझ्या मनामध्ये प्रश्न येत होता. आणि त्या दिवसापासून मी असं ठरवलं की मी व्हायलिनला हात देखील लावणार नाही. तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत. बघा, या ठिकाणी तो सांगत आहे आता सविस्तर की माझे जे वडील आहे, तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, परंतु माझे जे वडील आहे ते उत्कृष्ट असे गवई होते, गायक होते, आणि त्यामुळे त्यांना संगीताची फार आवड होती. परंतु काही छोट्याशा अपघातामुळे ते ठार काय झाले होते, बहिरे झाले. ते ठार बहिरे म्हणजे त्यांना काही ऐकायला येत नव्हतं. आणि त्या दिवसापासून जे नाना आहे, जे श्रीचे वडील आहेत ते काय आहे, त्यांना ऐकायला अजिबात त्या दिवसापासून येत नव्हतं, ज्या वेळेस त्यांचा अपघात झाला होता. आणि ही सर्व गोष्ट आज शिक्षकांना सांगत आहे. आणि त्यांना काही ऐकू येत नसे. एवढंच नाही, तर जो पुढचा व्यक्ती आहे तो जो पण काही बोलत आहे, फक्त त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून काही शब्द फक्त त्यांचे जे नाना आहे, त्यांचे जे वडील आहेत, त्याचे जे वडील आहे ते फक्त ओळखून घ्यायचे. बहिरेपणाचे इतर गेले सोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली, याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. सगळ्यात मोठं दुःख बहिरे ते झालेत याचं दुःख त्यांना नव्हतं, परंतु त्यांना एवढंच दुःख होतं. इथे शिरीष सांगत आहे की संगीत जी सेवा होती ती त्यांच्यापासून काय झाली होती, अंतरली होती. अंतरली म्हणजे काय, दूर गेलेली होती, कारण की त्याचे वडील उत्कृष्ट असे गायक होते आणि न काही ऐकू येण्यामुळे आज ते संगीतापासून काय झाले होते, वंचित झाले होते. एवढं सगळ्यात मोठं दुःख त्यांना इथे झालं होतं. आणि त्यामुळे नानांनी इथे शिरीषला संगीत शिकण्यासाठी उद्युक्त म्हणजे काय, प्रयुक्त केलं होतं. काहीतरी संगीत शिकण्यासाठी त्याला प्रेरणा दिली होती. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. इथे ते शिरीष सांगत आहे की संगीत सेवेमध्ये ज्यांना पण कोणाला आवड आहे, एवढंच नाही तर सतत जे पण कोणी धडपड करतं संगीत शास्त्रासाठी, तर हे ऐकून किंवा हे बघूनच नानांना काय होत असे, आनंद होत असे. आणि त्यामुळेच मी नानांच्या या आनंदासाठी मी संगीत क्षेत्रामध्ये पाय ठेवायचं किंवा मी संगीत क्षेत्र निवडलं. आणि त्यामुळे मला या संगीत क्षेत्रामध्ये मी संगीत क्षेत्रामध्ये आलो, असे इथे तो शिक्षकांना सांगत आहे. म्हणूनच ते रोज माझ्या बरोबर इथे येऊन बसत असे. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. आता हेच फक्त जी गोष्ट होती, सुरुवातीला शिरीषलाच माहित होती की त्याचे जे नाना आहेत त्यांना ऐकायला येत नाहीये, परंतु सुरुवातीला शिक्षकांना ही गोष्ट माहित नव्हती. आणि त्यामुळे आता इथे आपल्याला समजत आहे की जे पण प्रश्न सुरुवातीला शिक्षकांनी वडिलांना विचारले त्यामुळे वडील उत्तर देत नव्हते, परंतु कोण मध्येच भोचकपणाने उत्तर देत होता, शिरीष देत होता. कारण की शिरीषला माहित होतं की नानांना ऐकायला येत नाहीये आणि हेच ते कारण आहे. आणि त्यामुळे इथे सांगत आहे, शिरीष सांगत आहे की मी कितीही संगीतामध्ये पारंगत झालो, मी कितीही शिकलो तरीही हे जे शिक्षण आहे, मी जे पण काही वादन जे आहे ते वाजवत आहे, परंतु त्याचं मला माहित आहे नाना फक्त ते बघून त्यांना आनंद होत आहे, परंतु मी कितीही प्रगती
प्रगती केली ती प्रगती नानांपर्यंत पोहोचणार नव्हती, कारण की त्यांना काही ऐकू येत नव्हतं. हेच हाच एक काय होता, एक खंत होती. खंत म्हणजे काय, खेद होता. म्हणजे याच गोष्टीचं फक्त शिरीषला काय होत होतं, वाईट वाटत होतं की मी कितीही प्रगती केली तरी नानांना समजणार नव्हती. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. बेटा मी ऐकतो आहे. पेज नंबर 9, लास्ट पॅरेग्राफ. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. बघा, सर्व हकीकत जेव्हा शिरीष शिक्षकांना सांगतो की नाना राहिलेले नाहीयेत, नाना वारलेले आहेत, तेव्हा शिरीष आपल्या शिक्षकांना सांगत आहे की तेव्हाच मी संगीत पूर्णपणे बंद केलं, असं मी ठरवलं, बंद करायचं असं मी ठरवलं. कारण की त्यावेळेस नाना रोज माझ्या बरोबर यायचे, त्यावेळेस ते ऐकू शकत नव्हते. परंतु आज जे पण मी काही वाजवणार किंवा वाजवेल तर या ठिकाणी नाना स्वतः माझ्याजवळ बसतील आणि ते स्वतःहून ऐकतील. असा प्रश्न नेहमी माझ्या मनात येत होता. या विचारसरणी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. ज्यावेळेस शिरीषला समजतं की नाना त्यावेळेस बहिरे होते, नानांना ऐकू येत नव्हतं, त्यावेळेस ते रोज माझ्या बरोबर यायचे. परंतु आता मी जे पण काही वाजवणार आहे ते नाना आता माझ्या शेजारी बसून माझ्या साथ देतील आणि माझं वादन जे पण आहे, संगीत जे पण आहे ते ऐकतील. आणि त्यामुळे त्या दिवसापासून मी कंटिन्यू काय केलं, 24 तास घरामध्ये, मला दुसरा कोणताच उद्योग नव्हता, तोच एक उद्योग होता की 24 तास मी घरामध्ये काय करत होतो, सराव करीत होतो. आणि लोकांच्या निंदेकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही, कारण की माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आज नाना मी जे पण काही करणार, जे पण काही कार्यक्रमामध्ये भाग घेणार आणि त्यामध्ये मी जे पण काही वाजून दाखवणार तर या ठिकाणी माझे नाना ऐकणार होते. आणि हाच एक उद्देश होता की मी 24 तास सराव करू लागलो. आणि हाच तो सरावाचा परिणाम की बघा, म्हणजे मला भास व्हायचा मी पुढच्या ताणा व सूर मला नाना सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो. बघा, सगळ्यात पहिला जो पॅरेग्राफ होता त्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या फिडल वादनाने झाली, श्रीच्या फिडल वादनाने झाली. आणि सगळ्यात पहिले त्यांनी डोळे काय केले होते, बंद केले होते आणि कोणाचे ध्यान केले होते. तर ते कोणाचं ध्यान केले होते, तर इथे नानांचे ध्यान केले होते, नानांना स्मरण केले होते, नानांचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या फिडल वादनाने सुरुवात केली होती. तर या ठिकाणी श्रीष खूप सुंदर सांगत आहे की सगळ्यात पहिले शिक्षकांना सांगत आहे की सगळ्यात पहिले मी ज्यावेळेस कार्यक्रमाची प्रस्तुत करण्यासाठी स्टेजवर मंचावर गेलो आणि गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो श्रोतृवृंद होता ते बघितल्यानंतर तो जो श्रीष आहे तो खरंच गडबडून गेला. परंतु थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की नाना माझ्या बरोबर आहे. बरोबर असताना तेच काय करत आहे, ताणा आणि सूर धरत आहे, त्यांनीच तबल्यावरचा ठेका धरला आहे, तंबोरावाल्यांचा तारावरून पण त्यांचीच बोटं फिरत आहेत. आणि एवढंच नाही तर आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण एवढे लोक पाहून श्रीष पूर्णपणे काय होऊन गेला होता, गडबडून गेला होता, गोंधळून गेला होता. परंतु थोड्या वेळासाठी जेव्हा तो डोळे बंद करतो आणि त्यानंतर पुन्हा सुंदर असा आत्मविश्वास आणि धीटपणा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला कळतं की नाना त्याच्या बरोबर आहेत. आणि म्हणून बघा, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते, होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. बघा, ज्यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या वेळेस जेव्हा तो श्री जो आहे तो डोळे मिटल्यानंतर त्याला काय होतं, पुन्हा धीटपणा आणि आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणून येतो. आणि ते डोळे मिटल्यानंतर त्याने कोणाचे स्मरण केलेले असतं, तर आपल्या नानांचे, आपल्या वडिलांचे. या ठिकाणी तो खूप सुंदर सांगत आहे की त्यावेळेस जेव्हा मी डोळे बंद केले होते त्यावेळेस माझे नानाच माझ्या समोर मूर्तीच्या स्वरूपात आले होते आणि ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला आणि मी प्रेक्षकांसमोर वाजवायला सुरुवात केली. त्यावेळेस प्रेक्षक माझ्या समोर नव्हते, फक्त नाना होते, फक्त नाना दिसत होते. त्यावेळेस प्रेक्षक माझ्या समोर नव्हते, त्यानंतर थिएटरही नव्हते, कोणी नव्हते, होते फक्त माझे नाना. आणि हीच फक्त मनातील जी समजूत होती तीच फक्त पुढे ठेवून त्यांनी जे वाजवायला सुरुवात केली तर सर्वांनी त्याचं वाजण्याचं 10-12 वर्षाच्या या मुलाचं वाजवण्याचं कौतुक सर्वांनी, श्रोतृवृंद यांनी केलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सूर धरला आणि वाजवायला सुंदर अशी सुरुवात केली.
शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकलो नाही. कारण की या ठिकाणी जेव्हा शिरीषची ही जी भावना आहे आणि जे नाना वारलेलं आहे याचं दुःख त्याचे जे शिक्षक आहे पी जनार्दन यांना पण कुठेतरी झालेला आहे. आणि जेव्हा ही सगळी सविस्तर माहिती शिरीष आपल्या शिक्षकांना सांगतो तर या ठिकाणी जो राग असतो, जी चिडचिड असते शिक्षकांना की शिरीष असं का वागत आहे, मध्ये मध्ये भुचकपणाने का बोलत आहे, गैरहजर का आहे, या गोष्टीचा आता पूर्णपणे ते काय होऊन गेलं होतं त्यांच्या डोक्यामधून, त्यांच्या मनातून ही कल्पना पूर्णपणे निघून गेलेली होती. कारण की आज जी सविस्तर माहिती सांगितल्यानंतर त्यांचे जे शिक्षक आहे त्यांना देखील नानांचे वारल्याचे वाईट इथे झालेले आहेत. आणि या ठिकाणी शिक्षक म्हणत आहे की या ठिकाणी फक्त शिरीषच बोलत होता आणि मी फक्त गप्प बसून ऐकत होतो. कारण की बोलण्यासाठी काही त्यांच्या समोर या ठिकाणी नव्हतं. कारण की कुठेतरी नानांच्या वारण्याची ही दुःखद बातमी देखील त्यांच्या मनाला स्पर्श केली आहे. म्हणून हा इतका सुंदर असा लेसन आहे वपू काळे यांचा की त्यांनी खूप सुंदर अशी पिता पुत्रांचं जे प्रेम आहे, सुंदर अशी जी भावना आहे ती सुंदर अशा शब्दामध्ये आपल्या समोर मांडलेली आहे.